या ठिकाणी आमदार दादा मागा सारखा भाऊ मागा सारखा थोडं मागा सारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाकरी खाल्यावानी वाचलं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम भगवान की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। भवानी जय शिवाजी। हर हर महादेव। शिवा की जय बोलो। शिवा की जय बोलो। जय भवानी जय शिवाजी। छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। सबको आगे बढ़ो। धर्मवीर संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। बोलो। या बांधकाम विभागाचे मुख्य एरिकर साहेब श्री रामदास नगरसेवक आपल्या गोलेताई यांचे स्वागत। शिंदेताई करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी येऊन करावं लागेल। नारळ फोडायला जातात काही लोकांना काय काय वाटत असं मी सांगत नाही, पण या ठिकाणी सर्वांना शब्द दिल्यानंतर यांना माहिती की जे काम अनेक वर्षापासून करू शकलं नाही ते नुसतं मी शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज 20-20 वर्षापासून ज्यांच्या घरी जे चिखलामध्ये काळी मातीमध्ये राहत होते त्या ठिकाणी आज त्या ठिकाणचे रोड झाले। आज त्याचा खरं पाहिलं त्याचा मला फार मोठा अभिमान आहे, कारण की शेवटी काम करत असताना त्या ठिकाणी हे नाही अनेक लोक येतात जातात त्याचं म्हणलं मी आता कोणाच्या बाबतीत बोलू नाही, मी बोलत पण नाही त्याच्या बाबतीत, पण आपण असेल तर जसं आमच्या राजपूतजींनी सांगितलं की जोपर्यंत परवानगी मिळत नाही त्याचा एजन्सी फिक्स होत नाही तोपर्यंत नारळ फोडायला जात नाही, कारण की शेवटी लोकांना खोटं बोलू नका, सत्य असेल तर तुम्हाला या शहरामध्ये या ठिकाणी काम करतो। मी तुम्हाला एरिकर साहेबांच्या वतीने सांगतो त्याची डिझाईन बनवायला मला कमी 5 महिन्याच्या वर लागले गौतम भाई,
माहिती राहिले माहिती ते आता तुम्हाला सांगतो वानखेडेची कमीत कमी आपण पाहिलं सर्वांनी ती डिझाईन पाहिल्यानंतर खोटं सांगत नाही. बाबासाहेब आंबेडकरच्या तिथला छत्रपती संभाजी महाराज तिथला असेल दोन्ही बघण्यासाठी शहरामध्ये लोक येतील अशा पद्धतीचं आपण त्याचं या ठिकाणी बनवलेलं आहे. कारण की शेवटी आल्यानंतर मध्यमध्ये काय राहिलं फार आपले रोड छोटे झाले आणि हा जवळपास 50 फुटाच्या जवळपास हा पुतळा जाणार आहे आणि जमलेले माझे तमाम बंधू बांधवांनो, आज आपण या ठिकाणी जयस्वाल साहेबांच्या हस्ते 2 उद्घाटन केलेले आहे. सर्वप्रथम आपण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये निधी जो जयस्वाल साहेबांच्या एका शब्दावर आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी 5 कोटी रुपये निधी मंजूर केला. आम्ही यापूर्वी त्या सुशोभीकरणाचे उद्घाटन करून आलो आणि आत्ता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 5 कोटी रुपये जे मंजूर केले त्याचे आज उद्घाटन होत आहे. मला या ठिकाणी सांगताना एक अभिमान वाटतो की आपण खरंच एक योग्य नेता निवडला. ज्यावेळेस शिंदे साहेबांकडे सगळे आता 50 आमदार आपण गेलेले सगळ्या आमदारांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, कोण मंत्रिपद मागत होतं, कोण मंडळ मागत होतं, कोण काय मागत होतं. जयस्वाल साहेबांना विचारणा केली. जयस्वाल साहेबांनी मला मंत्रिपद नको, मंडळ नको, मंडळाचा अध्यक्ष नको, मला तुम्हाला द्यायचंच आहे तर माझ्या मतदारसंघासाठी निधी कमी पडू देऊ नका. मी हे खूप अभिमानाने सांगतो की 50 आमदारापैकी जयस्वाल साहेबांच्या शब्दाला जो वजन आहे शिंदे साहेबाकडं तो एकाही आमदाराचा नाही, म्हणतो मंत्र्याचा पण नसेल. असा हा आपला नेता लोकांसाठी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. या भूमिपूजनला भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमच्या दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व नेते या ठिकाणी या कार्यक्रमाला महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. कारण की आपल्याला आता भाषणामध्ये मी जसं सांगितलं 1 मिनिट सुद्धा न लावणारे मुख्यमंत्री आहे, ज्यांनी 1 मिनिटामध्ये 5 कोटी रुपये दिले आणि त्या गाडीमध्ये बसल्यानंतर सचिवला सांगितलं ताबडतोब त्या ठिकाणी त्याचा GR काढा, 5 कोटी त्या ठिकाणी दोन्हीचा येतात. हे सांगणारे हे कोणी असाल तर ते माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी याला जवळपास 6-7-8 महिने लागतील. कारण की फार मोठं चांगलं आहे. कारण मी म्हणलं जसं की आपण पाहिलं असेल आता ही पोलीस चौकी बांधून दिली, ती पोलीस चौकी अशी होती तर आता ती पोलीस चौकी अशी केली. कारण की याला रोड मोठा लागणार आहे आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज असेल, तुमचे बाबासाहेब आंबेडकरजी असतील, त्यांची पूर्ण चौबाजूने दिसावं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी मी करतोय. आणि हे लवकरात लवकर आमचे एरेकर साहेब बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, ते स्वतः उभं राहून मी स्वतः उभं राहून म्हणजे आता याचा 3 वाजता आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यामुळं आज याचं उद्घाटन केलं. 6 या 7 महिन्याच्या आत हा पोहोचून काम होतील हे बघण्यासाठी. मला खोटं सांगत नाही, इतकं सुंदर बनवलेलं दोन्ही ठिकाणचं की लोक बघायला या ठिकाणी येतील. आज मी या ठिकाणी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि त्याबरोबर आमच्या दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी, मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार.